कोडिंग डिकोडिंग या टॉपिकवर आयोग खूप भर देताना दिसतंय. तुम्ही माझ्या वर्कबुकमध्ये या, तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. शेवटचा प्रश्न कंबाईन सी प्रिलिम्स 2025चा किती वेळ? 166. म्हणजे आजपर्यंत 2009 पासून आजपर्यंत कोडिंग डिकोडिंगवर आयोगाने 166 प्रश्न विचारलेत. तर हा प्रश्नाला तुम्ही खूप छान पद्धतीने टॅकल केलं पाहिजे. तर त्यातलाच एक प्रश्न बघा, कंबाईन ग्रुप सी प्रिलिम्स 2024ला आला होता. वायचा वर्ग 4 दिलाय, तर व्हीचा वर्ग किती? आता वाय शेवटून किती नंबरला आहे रे? शेवटून 2 नंबरला आहे. आणि ह्या 2चा त्यांनी केलाय वर्ग, किती आलं ते? 4. मग तसं व्ही शेवटून किती नंबरला आहे? व्ही शेवटून आहे 5 नंबरला. मग या 5चा वर्ग काय येणार? 25. तर ऑप्शन नंबर 2. पण कसं असतं, हे पेपरच्या वेळी तुम्हाला सुचलं पाहिजे. आणि ते सुचतं कधी? तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढी जास्त प्रॅक्टिस केली की ते बरोबर सुचतं. मग अशीच प्रॅक्टिस करण्यासाठी आपलं हे वर्कबुक आहे बुद्धिमत्तेचं, ते तुम्ही डेफिनेटली घ्यावं. वर्कबुकमध्ये काय ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा तर वर्कबुकमध्ये पूर्ण इंडेक्स बघून घ्या तुम्ही. 37 टॉपिकची इंडेक्स आहे. प्रश्न संख्या वगैरे आणि पेज नंबर सगळं दिलेलं आहे. त्यानंतर प्रत्येक टॉपिकची कन्सेप्ट लिहिण्यासाठी छोटीशी जागा ठेवलेली आहे आपण, 1 पान 2 पान 3 पान. आणि त्याच्यानंतर ही असे पेजेस सोडल्यानंतर कन्सेप्टसाठी नंतर मग 2009 पासून स्टार्ट होतात प्रश्न ओळीनं ते 2026 पर्यंत. म्हणजे आयोग कसा बदलत गेला हे पण तुम्हाला कळतंय आणि तुमची प्रॅक्टिस सुद्धा चांगली होते. बरेच जण म्हणतात ना मला रिझनिंग येतंय, तर मी म्हणतो की वर्कबुक घे आणि ते तुला जे येतंय ते ह्याच्यात प्रॅक्टिस करत बस. तुला डेफिनेटली रिझनिंग पण फास्ट मध्ये सोडवायला मदत होईल, याची मी तुला खात्री देऊ शकतो. अशा पद्धतीने शिकायचं जर असेल तर आपली बॅच सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि वर्कबुक तर प्रॅक्टिससाठी नक्की घ्या. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.